उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी डॅमेज कंट्रोलची रणनीती, नाराजीच्या चर्चेदरम्यान ठाकरेंची खासदारांसोबत बैठक, दिल्लीत शिंदे मोदींच्या भेटीनंतर ठाकरेंच्या सेनेत अस्वस्थता। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला, खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही, खरात प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर। खरातसोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ, विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे, खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊतांची मागणी, तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सहआरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। भोंदूबाबा खरातच्या एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली, खरात प्रकरणाचा तपास अज्ञातस्थळी सुरू, दरम्यान एसआयटी टीममधील अधिकाऱ्यांची संख्याही वाढवली, चौकशी लवकर पूर्ण करण्याचा एसआयटीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री, एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार, खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। भोंदूबाबा खरातची अटकेपूर्वी बड्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक, खरातच्या दरबारासाठी शिर्डीत आलिशान थाट, साथीदार विनोदकडून तील आलिशान हॉटेलमध्ये बुकिंग, सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता, जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, अधिक तपास सुरू। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा डबल राजीनामा, महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देणार, देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार, खरातने जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच, चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला, रुपाली ठोंबरेंचा आरोप, चाकणकरांच्या अटकेचीही मागणी। भोंदूबाबा खरातला राजकीय आणि पोलिसांचा वरदहस्त असल्याचा संशय, तृप्ती देसाईंकडून धनंजय मुंडे आणि नाशिकचे आयजी दत्ता कराळेंचा भोंदू खरातसोबतचा फोटो पोस्ट। मुंबईतील खाद्य संस्कृतीला गॅस टंचाईची झळ, व्यावसायिक गॅस अभावी मुंबईतील हॉटेल्सना कुलूप, दादर, वरळी, मुंबादेवी परिसरातील व्यवसायावर संकट। मध्य पूर्वेतील युद्धानंतरही भारताची इंधन सुरक्षा भक्कम, पाय-6 पायनियर जहाज हजारो टन एलपीजी घेऊन भारतात दाखल, पुढील आठवड्यात नवीन मंगळुरू बंदरात एलपीजीचा आणखी एक मोठा साठा येण्याची शक्यता। बीडमध्ये पोलिसांकडून बेधडक वसुलीचा प्रकार उघड, वाहनधारकांकडून थेट दंड न आकारता खिशातून पैशांची लूट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मांजरसुंबा चौकातील घटना। बळीराजावर अस्मानी संकट, मराठवाडा विदर्भात अवकाळीचा हाहाकार, जालना नांदेडमध्ये हजारो हेक्टरवरील पिकांची धूळधाण, शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट, यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, हवामान विभागाचा अंदाज, पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं सरकारचं आवाहन। पुण्यात 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत